आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या घराच्या कामाला सुरुवात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला घर बांधून देण्याचा शब्द, पुढील 3 ते 4 महिन्यात घराचं काम पूर्ण होणार। बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या MPID प्रस्तावास मंजुरी। जप्त केलेल्या स्थावर 80 मालमत्तांचा लिलाव होणार। राज्यामधील ठेवीदारांचे पैसे परत मिळवण्याचा मार्ग मोकळा। पासपोर्ट कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य केंद्राकडे पाठपुरावा करणार। बेकायदेशीर स्थलांतरितांचा ओघ रोखण्यासाठी सरकार पाठपुरावा करणार। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती। एसटीच्या साध्या बसमध्ये बिघाड झाल्यास त्याच तिकिटावर आता AC बसनं प्रवास करता येणार। प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाचा निर्णय। HSRP नंबर प्लेटसाठी केंद्राची संख्या वाढवा। पुणे RTOचे संबंधित कंपनीला आदेश। दिवसभरामध्ये एका केंद्रावर 25 ते 30 वाहनांना नंबर प्लेट बसवली जाईल अशी व्यवस्था करण्याचे आदेश। मुंबई विमानतळावरून प्रवास महागणार। अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडनं वापरकर्ता विकास शुल्क वाढवलं। देशांतर्गत प्रवासासाठी 325 रुपये तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 650 रुपयांची वाढ। दैनंदिन रक्तसाठा रक्तदान शिबिरांची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारकडून ई-रक्तकोश पोर्टल विकसित। ई-रक्तकोश पोर्टलमार्फत सद्यस्थितीमध्ये असलेल्या रक्ताच्या साठ्याची माहिती उपलब्ध होणार। नीटची परीक्षा 15 जून रोजी। वैद्यकीय राष्ट्रीय परीक्षा महामंडळाकडून तारीख जाहीर। व्यावसायिक अभ्यासक्रमांची CET आजपासून सुरू। CETसाठी 13,48,000 विद्यार्थ्यांकडून नोंदणी। पहिल्या दिवशी MED आणि MPED परीक्षांची परीक्षा होणार।